फाइव ऑसिलेशन्स हा जो लेसन आहे ना, तुम्हाला JEE साठी म्हणा, नीट साठी म्हणा, CET साठी म्हणा, अतिशय महत्त्वाचा लेसन आहे आणि अतिशय सोपा आहे. ओके, दिस लेसन इज व्हेरी इझी. त्यासाठी आपण MCQ सोडवण्याच्या पूर्वी आपण काय करूया, सर्व त्याचे पहिले पूर्ण फॉर्म्युले पाहूया आणि त्याच्यानंतर आतापर्यंत तुमच्या ह्या पाठावरती किती MCQ झाले ते आपल्याला सोडवायचे. सुरुवातीला बघा रे, पहिला फॉर्म्युला आहे रिस्टोरिंग फोर्स आहे. रिस्टोरिंग फोर्स, समजा ऑसिलेशन होत असताना काय होतं, जो एक्स्ट्रीम पोझिशन आणि मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन आणि मीन पोझिशनला जे ऑसिलेशन होतं ते होत असताना पाठीमागे मूळ पोझिशनला आणणारा जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स त्याला म्हणतो. रिस्टोरिंग फोर्स, जो फोर्स मूळ अवस्थेमध्ये आणतो त्याला आपण काय म्हणतो रे, रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. द फोर्स व्हिच ब्रिंग्स इट इन द ओरिजिनल पोझिशन, दॅट फोर्स इज कॉल्ड एज द रिस्टोरिंग फोर्स. त्याला आपण काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. त्या रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय, त्याला आपण F म्हणतो. F इज इक्वल टू -kx -m. आता इथं हे m ओमेगा स्क्वेअर पुन्हा सांगितलं रे, k ची किंमत आहे. k इज इक्वल टू किती आहे स्टुडंट्स, m ओमेगा स्क्वेअर आहे, k ची किंमत आहे. ओके, आता पुढचा प्रश्न असा आहे की हे मायनसच का साइन आलं, बाय मायनस साइन केम हिअर. इथं मायनस साइन काय आलं माहिती आहे का, कारण डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्या दिशा कशा असतात रे, अपोजिट असतात. उदाहरणामध्ये समजा इथं काय तुमचं ऑसिलेशन आहे, काय आहे तुमचं हे अशा पद्धतीने काय व्हायला लागलेलं आहे, ऑसिलेशन व्हायला लागलं. इथं काय रे, हे अशा पद्धतीने काय होतं, इकडनं इकडे येतो परत इकडे जातो, हे की नाही. हा काय आहे, बॉब आहे, तो पाठी इकडे आला इथं, ह्याला म्हणतात मेन पोझिशन, ह्याला म्हणतात एक्स्ट्रीम पोझिशन, ह्याला म्हणतात एक्स्ट्रीम पोझिशन. या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत आणण्यासाठी जो फोर्स लागतो त्याचं नाव काय रे, रिस्टोरिंग फोर्स आहे. रिस्टोरिंग फोर्स आहे. मग हा इथं आला, हा फोर्स कोणीकडे ओढतो स्टुडंट्स, हा फोर्स ह्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशन पर्यंत आणतो, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. परंतु काय होतं, इथं आल्यानंतर परत हाच ऑब्जेक्ट, हाच बॉब, हाच गोळा पुढे पण जातो, इथपर्यंत पण येतो, आहे का नाही. मग रिस्टोरिंग फोर्स कोणीकडे ओढतो, त्याला मीन पोझिशन कडे ओढतो आणि गोळा कोणीकडे जातो, एक्स्ट्रीम कडे जातो. अशा पद्धतीने त्या रिस्टोरिंग फोर्सची दिशा आणि डिस्प्लेसमेंटची दिशा कशी असते, अपोजिट असते. इकडे गेला झोका तुमचा, आहे की नाही, बरोबर आहे. मग रिस्टोरिंग फोर्स कोणीकडे ओढतो, इकडे ओढत असतो. डिस्प्लेसमेंट तिकडं चाललेलं आहे, म्हणजे विस्थापन तिकडं व्हायला लागलेलं आहे, त्या बाजूला व्हायला लागलेलं आहे, एक्स्ट्रीम पोझिशन व्हायला लागलेलं आहे. आणि रिस्टोरिंग फोर्स म्हणजे जो फोर्स त्या ऑब्जेक्टला मूळ स्थितीमध्ये आणून ठेवतो त्याला आपण काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स म्हणतो. आणि म्हणून डिस्प्लेसमेंटची दिशा आणि रिस्टोरिंग फोर्सची दिशा कशी असते, अपोजिट असते, विरुद्ध असते. म्हणून काय आलेलं आहे इथं, मायनस साइन आलेला आहे. बाय मायनस साइन केम देअर, बिकॉज डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट and direction of restoring force both are in opposite direction. That is why here minus sign came. म्हणून काय झालं इथं, मायनस साइन आलेलं आहे. थोडं समजलं हे. ओके, तर रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू -kx आणि इथं k ची किंमत किती आहे, k ची किंमत आहे -m ओमेगा स्क्वेअर. x ही कोणाची किंमत आहे, k ची किंमत. अशा पद्धतीने रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय तयार झाला, F इज इक्वल टू -kx म्हणा किंवा -m ओमेगा स्क्वेअर x. दिस इज द फॉर्म्युला फॉर द रिस्टोरिंग फोर्स. आता लक्षात घ्या पोरांनो, हे फॉर्म्युला आपल्याला तोंडपाठ पाहिजे. समजा आपल्याला इथं किती दिले, 1 2 हे दोन दिले, हे काढा म्हणून काढता येतं, किंवा 1 2 3 दिले, हे काढा म्हणून काढता येतं, किंवा 1 2 3 आणि 4 आहे. लक्षात घ्या 1 2 3, त्या तिघांच्या पैकी कोणतेही दोन दिल्यानंतर तुम्हाला तिसरा काढता आला पाहिजे. एनी टू इफ दे आर गिवन टू यू, यू कॅन फाइंड द अनदर वन. तुम्ही दुसरा आपल्याला काढता आला पाहिजे ह्या सूत्रानुसार, आणि काढता येतं. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या रे.
differential equation of linear SHM, differential equation of linear SHM. त्याचा फॉर्म्युला काय करायचो? d2x by dt square, d2x by dt square plus omega square x equal to किती आहे 0. हा त्याचा फॉर्म्युला आहे कोणाचा? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. एखादी पार्टिकल काय करत असेल, इकडून इकडे इकडून जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? लिनियर SHM म्हणतो. when particle performing to and fro motion, to and fro चा अर्थ काय? इकडून तिकडे जाणे, तिकडून इकडे जाणे. that is called as the linear SHM. एका सरळ रेषेमध्ये पार्टिकल इकडून तिकडे इकडून जात असेल तर that motion is called as the linear SHM. लिनियर SHM चा डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म्युला आपल्यापाशी आहे d2x by किती dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू किती आहे 0. याच्यामध्ये हा d2x by dt स्क्वेअर म्हणजे काय रे? एक्सेलरेशन आहे. म्हणजे काय आहे? एक्सेलरेशन आहे. आणि इथं ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय? एंगुलर वेलोसिटी आहे. आणि x म्हणजे काय रे? डिस्प्लेसमेंट आहे. x काय तो डिस्प्ले. अशा पद्धतीने डिफरन्शियल इक्वेशन करत असताना तुम्हाला असं म्हणू शकता, काय म्हणू शकता? याला आपण काय म्हणतात पोरांनो? एक्सेलरेशन म्हणता येतं. काय म्हणता येतं? एक्सेलरेशन प्लस काय रे? हे ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू 0. आणि एक्सेलरेशनलाच आपण काय म्हणतो? d2x by dt स्क्वेअर म्हणतो प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू किती आहे 0. व्हॉट इज दिस? This is the formula for differential equation of linear SHM. What is meaning of linear SHM? When the particle performing to and fro motion along a straight line, that motion is called as the linear SHM. त्याला आपण काय म्हणतो रे? linear SHM असं आपण त्याला म्हणतो. लक्षात घ्या तुम्ही, हे फॉर्म्युला नंबर 2 आहे तुमचा. किती फॉर्म्युला नंबर 2 आहे? d2x by dt स्क्वेअर इक्वल टू किती आहे? ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू किती आहे 0 आहे. आता पोरांनो हे दोन सूत्र झाले. म्हणजे तिसरं सूत्र आहे डिस्प्लेसमेंटचं. डिस्प्लेसमेंट इन SHM. SHMच्या तुम्हाला काय काढायचं आहे? डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. डिस्प्लेसमेंटची तुम्हाला फॉर्म्युले पोरांनो किती तरी तुम्हाला 3 फॉर्म्युले आहेत. एक जनरल फॉर्म्युला आहे x इक्वल टू a sin ओमेगा t प्लस अल्फा. x इक्वल टू काय रे? x इक्वल टू a sin ओमेगा t प्लस हे अल्फा आहे. ओके. तर आता 3 फॉर्म्युले तयार कसे झाले ते पहा. मीन पोझिशन म्हणजे कुठं कुठं जनरल फॉर्म्युला आहे कोणाचा? डिस्प्लेसमेंटचा. x इक्वल टू a हे sin ओमेगा t प्लस अल्फा. आणि मीन पोझिशनचा या ठिकाणी किती? x इक्वल टू a sin ओमेगा t एवढंच येतं. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला किती येतं रे? x इक्वल टू a cos ओमेगा t. आता कसं येतो हा थोडं सांगतो मला मी. हे अल्फा म्हणजे एंगल आहे. अल्फा म्हणजे एंगल आहे इथं. या मीन पोझिशनला एंगल किती राहतो रे? 0 राहतो. अल्फा किती झाला? अल्फा इज 0 ॲट अ मीन पोझिशन. आणि म्हणून मग काय आपल्याला काय करता येतं? अल्फाची किंमत जेव्हा 0 होते तेव्हा हे अल्फा निघून जातो. आणि मग काय उरतं रे पोरांनो? x इक्वल टू a sin फक्त ओमेगा t. हे अल्फा निघून गेला. x इक्वल टू a sin ओमेगा t ही तर तयार काय झालं? इथं तुमचा फॉर्म्युला तयार झाला. व्हॉट इज दिस फॉर्म्युला? x इक्वल टू a sin ओमेगा t. मीन पोझिशन लक्षात घ्या. आता एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं रे? अल्फाची किंमत किती होते? एक्स्ट्रीम पोझिशनला अल्फाची किंमत किती होते? 90 होते. 90 होती. म्हणजे इथून इथपर्यंत आला. लक्षात घ्या, इथून इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे अँगल किती झाला रे पोरांनो? 90 झाला. इथून इथपर्यंत एक 90, इथून इकडे एक 90. म्हणजे एक जर पूर्ण फेरा गेला तर 180 होतं. किती होतं? 180. इथून इथपर्यंत आलेला आहे म्हणजे 90 घ्यायचा. अल्फाची किंमत किती घ्यायची? 90 घ्यायची. आणि तुम्हाला सूत्र माहिती आहे तुम्हाला 11वी मध्ये आपण पाहिलेलं आहे. ओमेगा t प्लस π/2 थीटा प्लस 90. म्हणजे जेव्हा 90 द्याल तेव्हा हा आतमधला बदलून जातो. साइनचा काय होतो? कॉस होतो. कॉसचा काय होतो? साइन होतो. अशा पद्धतीने काय होतं पोरांनो? या साइन ओमेगा t प्लस π/2 बरोबर कॉस ओमेगा t.
तुम्हाला साइन 90 प्लस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. म्हणून एक्स्ट्रीम पोझिशनचं सूत्र काय झालेलं आहे, x इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी झालं आणि मीन पोझिशनचं काय झालं, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. तर बघा आता हा जनरल फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा, जनरल इक्वेशन कुणाचं डिस्प्लेसमेंटचं आहे, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा आहे आणि मीन पोझिशनचं काय पोरांनो, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी आणि एक्स्ट्रीम पोझिशनचं काय आहे ए कॉस ओमेगा टी. त्याला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन. तुमचा झोका त्या कडेला गेला दॅट इज कॉल्ड एक्स्ट्रीम पोझिशन. तुमचा झोका मध्यभागी आला तर त्याला आपण काय म्हणतो, मीन पोझिशन म्हणतो. एक्स्ट्रीम पोझिशन आणि कोणती पोझिशन आहे रे, मीन पोझिशन. अशा पद्धतीने तुम्हाला मी 3 सूत्र सांगितले. कोणते, ह्या डिस्प्लेसमेंटचे. पहिला जनरल फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा आहे का नाही. दुसरा फॉर्म्युला कोणता आहे, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. हे कोणता फॉर्म्युला आहे, मीन पोझिशनचा फॉर्म्युला आहे. x इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी आहे. मग आता तुम्हाला लक्षात घ्या स्टुडंट्स, जेव्हा पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन असा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा कोणती पोझिशन आहे त्यानुसार कोणतं सूत्र वापरायचं तुम्ही ठरवलं पाहिजे. मीन पोझिशन म्हटल्यानंतर मग x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी वापरा आणि एक्स्ट्रीम पोझिशन म्हटलं तर काय करायचं, x इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. आणि कोणाचाही उल्लेख नसेल, एक्स्ट्रीम पण नसेल आणि मीन पण नसेल तेव्हा हा वापरायचा, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. याचा आपण काय करायचा, वापर करायचा. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला मी डिस्प्लेसमेंटचे 3 फॉर्म्युले सांगितले. ओके, चला खाली आता व्हेलॉसिटी लिरेशनचं. व्हेलॉसिटी म्हणजे जेव्हा पार्टिकल इकडून तिकडे तिकडे चालला तर त्याची गती, कोणाची गती, त्या पार्टिकलची गती, त्या बॉबची गती, ते गोळा असतो त्या गोळ्याची गती, त्याला आपण बॉब म्हणतो, बॉब किंवा त्याला आपण गोळा म्हणतो मराठीमध्ये. अशा पद्धतीने त्याची व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काय आहे, v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ किती आहे, ए स्क्वेअर मायनस किती आहे, एक्स स्क्वेअर आहे. ओमेगा म्हणजे काय रे, एंगुलर व्हेलॉसिटी आहे. ए म्हणजे काय, अँप्लिट्यूड आहे. अँप्लिट्यूड म्हणजे कसं, या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत येण्यासाठी जो काही विस्थापन करावं लागतो त्याला आपण काय म्हणतो, अँप्लिट्यूड म्हणतो त्याला आपण अँप्लिट्यूड. मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन यांच्यामधलं जास्तीत जास्त अंतर जे असतं दॅट डिस्टन्स इज कॉल्ड एज द अँप्लिट्यूड. इथून इथपर्यंत जसं 2 पायाच्या मधलं अंतर दॅट इज कॉल्ड एज द अँप्लिट्यूड, तसं इथून इथपर्यंत जो अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो रे, अँप्लिट्यूड त्याला म्हणतो. मग इथं v इज इक्वल टू काय आहे, प्लस मायनस घ्यायचं. ओमेगा अंडर रूट ऑफ किती आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी when particle performing a linear SHM. जेव्हा एखादी पार्टिकल काय करते, लिनियर SHM करते तेव्हा त्याची व्हेलॉसिटी, कोणती व्हेलॉसिटी आहे, लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला किती आहे बघा, v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर velocity when particle performing a linear SHM. पुढे बघा रे स्टुडंट्स, आता हे झालं व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला कोणता आहे, एक्सेलरेशन इन लिरेशनचा. एक्सेलरेशन फॉर्म्युला काय, एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय इथं बघा, तुम्हाला मी सांगितलं पाहिजे काय सांगितलं, हा एक्सेलरेशन आहे, हा एक्सेलरेशन आहे, हा एक्सेलरेशन आहे ये. आता मी काय करा, ह्याला पुढे घेऊन चला, ह्याला काय घेऊन चला रे, पुढे घेऊन चला, ह्याला पुढे घेऊन चला, ह्याला पुढे घेऊन चला. काय होतं, पुढे घेतल्यानंतर हा जो प्लस आहे का वगैरे मायनस होतो. ओमेगा स्क्वेअर काय झालं, एक्स. ए इक्वल टू काय झालं, मायनस ओमेगा स्क्वेअर. व्हॉट इज दिस, दिस इज द फॉर्म्युला फॉर द एक्सेलरेशन. एक्सेलरेशन इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आला का नाही आला. मग मी पण सांगत होतो की हे एक्सेलरेशन आहे, हा एक्सेलरेशन आहे. अशा पद्धतीने ए इक्वल टू काय झालं, ओमेगा स्क्वेअर एक्स. एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल when it is performing a linear SHM. जेव्हा तो linear SHM करतो तेव्हा एक्सेलरेशनचा फॉर्म्युला हा आहे, ए इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. ओके, आता इथे सुद्धा मायनस साइन काय आलं तर एक्सेलरेशनची दिशा आणि ह्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असते, अपोजिट असते. आणि म्हणून तर इथं काय आलेलं आहे, मायनस आलेलं आहे. आता पुढे बघा स्टुडंट्स, काय पिरियड इन लिनियर SHM. पिरियड कसं काढायचं ते पहा.
हाऊ यू कॅन फाइंड आउट द पिरियड. आपल्याला पिरियड काढायचं आहे. मग ते कसं काढायचं पहा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काय माहिती सर्वांना परंतु पिरियड म्हणल्यानंतर पिरियड बरोबर वेळ बरोबर काय रे, अंतर भागिले वेग. पिरियड हे नाही, वेळ बरोबर काय आहे, अंतर भागिले वेग. अंतर 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 म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स किती आहे रे, 2 पाय. 2 पाय म्हणजे कसं, इकडून इकडे गेला 1 पाय. हे बघा, इकडून इथून इकडे गेला 1 पाय झाला आणि परत पाठीमागे आला आणखीन 1 पाय झाला. जेव्हा एक फेरा पूर्ण झाला तेव्हा 2 पाय तयार झाले, डिस्टन्स. आता हे बघा स्टुडंट्स इथपर्यंत आलेले आहे. इथपर्यंत आला ना अर्धा पाय, इकडे आला तर अख्खा पाय, ठीक आहे नाही. अर्धा पाय झाला रे, अख्खा पाय होऊन गेला. परत पाठीमागे आणखी अर्धा पाय, परत पाठीमागे आला आणखी अर्धा पाय. अशा पद्धतीचे किती झाले, 4 अर्धे पाय झाले, म्हणजे 2 पाय झाले. ओके. आणि म्हणून एक फेरा एक झोका पूर्ण झाला म्हणजे किती अंतर कापलं, 2 पाय एवढं अंतर कापलं. किती अंतर कापलं, अंतर. अंतर म्हणजे 2 पाय. आणि वेलॉसिटी कोणती आहे, अँग्युलर वेलॉसिटी आहे. म्हणजे काय घ्यायचं, ओमेगा. म्हणून पिरियडचा फॉर्म्युला काय झाला, डिस्टन्स भागिले वेग, वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी. म्हणून t = 2 पाय बाय ओमेगा. नुसतं तुम्ही जर म्हणले की बाबा 2 पाय नाही, हे अंतर आहे. दिस इज द डिस्टन्स. अंतर भागिले वेग. हे आपण 5वी मध्ये 6वी मध्ये पाहिलं की आपल्याला वाटतं की बाबा हे काहीतरी नीट देतोय आम्ही, जेडबल देतोय आणि काहीतरी खूप मोठा पहाड बसतो, असं काही नसतं. सोपं असतं, तेच असतं मागचं सर्व काही, आहे का नाही. विषय काय तो काय नाही, अंतर भागिले वेग, आहे का नाही. वेळ बरोबर अंतर भागिले काय आहे, वेग. आता वेळ बरोबर अंतर भागिले वेग. वेळ म्हणजेच पिरियड आणि अंतर म्हणजेच हे 2 पाय आणि व्हेलॉसिटी म्हणजे हे झालं. अशा पद्धतीने स्टुडंट्स पहा, t = काय झालेलं आहे, 2 पाय बाय ओमेगा झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न असा पडतो, हे असं हे कुठं आलं बाबा, हे असं वाटतं तसं कुठं आलं नसतं. ते फक्त वेगवेगळे रूप काय असतं, वेगवेगळे रूप असतात ते, बरोबर आहे का नाही. आता गौरी कधी कधी काय घालते, कधी ड्रेस घालते, कधी कधी मग ते साडी घालते, कधी कधी नाटी घालते. तीच गौरी आहे परंतु वेगवेगळे ड्रेस घातली, असा प्रकार आहे. ते ड्रेस वेगळा आहे का, असा लक्षात घ्या. ड्रेस वेगळा आहे म्हणजे आपल्याला इथं कुणाची घ्यायची किंमत, ओमेगाची घ्यायची. पोरांनो ओमेगा काय पहा, मला सांगितलं होतं इथं काय रे बाई, के = काय सांगा बरोबर. के = किती आहे रे, एम काय ओमेगा स्क्वेअर आहे. म्हणजे इकडे या बरोबर मला k/m काय झालं रे, ओमेगा स्क्वेअर झाला. वर्गमूळ काढा, √k/m काय झालं रे, ओमेगा झाला. मग त्याच ओमेगाची किंमत, पुढे ओमेगाची किंमत, ह्या ओमेगाची किंमत घ्यायची आपल्याला. 2 पाय झाला का नाही. ओमेगा कुठं आहे, खाली आहे ना ओमेगा. ओमेगा कुठं आहे, खाली. इथं बस लिहून टाकू तुम्ही. ओमेगा बरोबर किती झालं रे, k/किती आहे, m. ओमेगा किती आहे रे, k/m. हे बघा आता इथं किती आहे रे, t बरोबर किती आहे रे, हे 2 पाय किती आहे, ओमेगा. t किती आहे रे, 2 पाय. व्हॉट इज ओमेगा, ओमेगा असा आपला किती आहे का, हे इथं k/किती होतं, m होतं का नाही. आता इकडचा m वर उडी मारतो, बरोबर आपल्याला कळलं. हे 2 पाय √, हा m वर जातो, m बाय काय झाला, k झाला. अशा पद्धतीने t किती झाला, 2 पाय √, किती आहे, m/k झालं पाहिजे. आपल्याला वाटतं की t 2 पाय ओमेगा, हे कुठं आलं बा, कुठून नाही आलं ते, फक्त आपण ओमेगाची किंमत ठेवली आहे का नाही. आणि म्हणून तर म्हणलं वेगवेगळे ड्रेस बदलले गेले. तोच आहे, तो वेगळा कोणी नाही येतो, आहे का नाही. ती दोन्हीच आहे, वेगळं कोणी नाही येते, फक्त ते ड्रेस बदलला त्यांना. हे असा रूप आहे, हे असं रूप आहे. म्हणून t = 2 पाय बाय ओमेगा. आणि इथं किती आहे, 2 पाय. आणि तुम्हाला इथं कन्व्हर्शन करता आलं पाहिजे. व्हॉट इज k = m ओमेगा स्क्वेअर. वेगळं काही नसतं, बेसिकच आपल्याला काय कन्फर्मेशन पाहिजे, बेसिक पूर्ण माहिती पाहिजे, तरच तुम्हाला कन्व्हर्शन करता येतं. अन्यथा कन्व्हर्शन करता येत नाही तुम्हाला. आता पुढे बघा नाही पोरांनो, हे काय तुमचं, व्हॉट इज दिस, दिस इज द पिरियड. आता हे पिरियडचा फॉर्म्युला झाला. पुढचा फॉर्म्युला कोणता आहे, पुढचा फॉर्म्युला असा आहे किंवा फ्रिक्वेन्सी आहे.
फ्रिक्वेन्सी कशी असते रे रेसिप्रोकल ऑफ पिरियड असतो. फ्रिक्वेन्सी कशी असते रे रेसिप्रोकल ऑफ पिरियड आहे का नाही. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता ते कशी असते रे ते ह्या पिरियडचे कशी असते रेसिप्रोकल असते. n = 1/t. आता एक काम करा स्टुडंट्स, आता हे n आहे ना, व्हॉट इज t? t ची किंमत काय माहिती आहे किती आहे? 2 पाय बाय ओमेगा. हा ओमेगा खालचा वर उडी मारत असतो बरोबर आहे बाय ओमेगा वर गेला आणि हे खाली आला म्हणून काय झालं हे n = काय झालं ओमेगा बाय किती झालं हे 2 पाय. सूत्र तयार झालं आपल्या इथं. कशाचं सूत्र तयार झालं फ्रिक्वेन्सीचं. आता पुढे पहा, पुढे कोणाची किंमत घ्या हे ओमेगाची किंमत घ्या. ओमेगाची किंमत किती आहे बाय हे किती आहे k/m आहे. इथं काय घ्यायचं 1/2 पाय घ्यायचं 1/2 पाय. इथं काय घ्यायचं पुढील तेव्हा हे इथं काय घ्यायचं रे k/m झालं का. म्हणून n हे डायरेक्टली हे लिहिली n 1/t आणि n = ω/2 पाय आणि n किती 1/2 पाय अंडर रूट झालं k/m. फ्रिक्वेन्सी n 1/t मग t म्हणजे जे काय ω/2 पाय झालं आणि 1/2 पाय अंडर रूट झालं इथं k/m. व्हॉट इज दिस इज द फ्रिक्वेन्सी. तर हे आपण ही सूत्र पाहिलेली आहे. ओके इकडे या एनर्जी. आता एनर्जी दोन प्रकारची असते. एक असते स्थितीज ऊर्जा, एक असते गतिज ऊर्जा. स्थितीज ऊर्जाला आपण काय म्हणतो पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. गतिज ऊर्जाला आपण काय म्हणतो कायनेटिक एनर्जी म्हणतो. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काही नसतं ते आतेच 8वी 9वी 10वीला जो बेस असतो तोच पुढे आलेला असतो. पुढे काही खूप मोठं काही कुठला तरी पूर्ण ठेवलेला असं काही कुठला तरी मोठा भाग ठेवलेला असं काहीच नसतं. तेच ते भाग असतो. ओके एनर्जी रेशेजन किती आहे पोटेन्शियल एनर्जी किती रे 1/2 k x² आहे. 1/2 k x² आणि k ची किंमत काय हे पाहिली आहे किती m ω² आहे. आता आपण इथं छोटे तर मोठं काय झालं बाबा मोठं हे घेतलं हे आपण k ची किंमत घेतली किती आहे m ω² आणि x². अशा पद्धतीने पोटेन्शियल एनर्जी = 1/2 k x² आणि k ची किंमत ठेवली की हे मोठं होऊन जातं आहे का नाही. वेगळं काहीच नाही फक्त ते रूप वेगवेगळे येते. पुढचा प्रश्न आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे सर्व माहिती सर्वांना एव्हरीवन नो कायनेटिक एनर्जी म्हणल्या आपल्या सर्वांना सूत्र माहिती आहेत का नाही माहिती तर माहिती नाही माहिती कुठं पण जातो मी सूत्र सर्वांचं कायनेटिक एनर्जी काय रे 1/2 mv². काय सूत्र आहे 1/2 mv² आहे. माहिती आहे कुठं जातो युएई अमेरिकेमध्ये जा तुम्ही रशियात जा इंग्लंडमध्ये जा कुठे पण जा जगाच्या पाठीवरती आणि विचारा फॉर्म्युला कोणाचा कायनेटिक एनर्जीचा. तो कायनेटिकचा फॉर्म्युला कोणता आहे 1/2 mv² आहे. आता 1/2 mv² आहे इथे एवढं मोठं का झालं बुवा आहे की नाही. झालं म्हणजे काय काही झालेलं नाही तर तिने केलेलं काय बघा हे काय झालं रे की किती आहे 1/2 mv² हे फॉर्म्युला आहे 1/2 m. व्हॉट इज v²? हे v हे v घ्यायची कोणती v घ्यायची हे v घ्यायची हे v चं काय हे काय करा मी ओमेगा किती रे ओमेगा अंडर रूट ऑफ किती a² - x² याचं काय करा वर्ग करा मग काय होतं 1/2 m तो काय ओमेगा² हे वर्ग निघून गेलं काय राहिलं मग a² - x² राहिलं आणि m * ओमेगा² म्हणजेच काय रे k आहे. म्हणून 1/2 k अंडर रूट 1/2 k आणि ब्रॅकेट मध्ये काय होतं मग a² - x² 1/2 m ओमेगा² लिहा किंवा इथं तुम्हाला k पण लिहिता येतं a² - x². अशा पद्धतीने k बरोबर 1/2 mv². v ची किंमत इथून घेतली आपण तर हे फॉर्म्युला तयार झाला कोणाचा हे झाला पोटेन्शियल एनर्जी हे झाली काय रे कायनेटिक एनर्जी. ओके आता पुढचा प्रश्न असा आहे की टोटल एनर्जी बरोबर पोटेन्शियल एनर्जी अधिक
कायनेटिक एनर्जी, त्या दोघांची बेरीज होते. मग त्या दोघांची जेव्हा आपण बेरीज करतो ना तेव्हा काय होतं रे पोरींनो, एक्स वर्ग हे नाही फक्त एक्स वर्ग हे 1/2 के एक्स वर्ग हे निघून जातं पण आणि प्लस एक मायनस एक कॅन्सल होऊन जातं. फक्त काय राहतं 1/2 के ए स्क्वेअरच राहतं. परत कोण वाटलं तर लिहून टाकतो इथं काय होतं बघा रे. हे टोटल एनर्जी बरोबर काय, टोटल एनर्जी बरोबर आहे काय पी प्लस काय रे के ई आहे. इथं काय झालं 1/2 इथं किती आहे पोरींनो बघा किती सांगा भाऊ की के एक्स स्क्वेअर आहे नाही का. आता हे पुढे बघा कोणतं रे के चा फॉर्म्युला कोणता रे हे आपण काय करू इथं काय घेतलं वाटलं असेल पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला हा किती 1/2 m हे घेऊन टाकू 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ह्या 1/2 m नी ह्याला पण गुणाकार करा आणि ह्याला पण काय करा गुणाकार करा. काय होतं बघा रे 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि काय होतो एक्स स्क्वेअर. तर आता हे मायनस 1 आणि प्लस कॅन्सल होतं मग काय राहतो 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर असा राहतो. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो ह्याला आपण के म्हणतो 1/2 के ए स्क्वेअर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न असा की हे कुठून आला आणखी असं अनेक डोक्यामध्ये प्रश्न पडतात ते कुठून आलेलं नसतं ते तिथंच असतं ते फक्त वेगळं रूप असतं ते. ओके ते कुठून आलेलं नसतं पहा हे कसं करायचं तुम्हाला ते पुढचं कसं आलेलं आहे पहा. ओमेगा म्हणजे काय ओमेगा म्हणजे किती रे 2 पाय किती आहे n आहे आहे का. आता ओमेगाचा वर्ग म्हणजे काय ओमेगाचा वर्ग म्हणजे ह्याचा वर्ग होईल 2 चा वर्ग 4 हे पाय वर्ग आणि काय होईल n वर्ग होऊन जाईल. अशा पद्धतीने काय होतं पहा. इथं बघा मी काय केलं पोरींनो इथं काय केलं पहा हे आलं ना तुमचं. मग काय करतोय मी आता इथं तेव्हा असं करतोय किती रे 1/2 m ह्या ओमेगा स्क्वेअर साठी काय घेतो मी 4 पाय स्क्वेअर m स्क्वेअर आणि काय करा a स्क्वेअर करा. हे काय हे एक बे दोन्ही 4 अशा पद्धतीने काय झालं रे 2m पाय स्क्वेअर n स्क्वेअर e स्क्वेअर. ओके बस 2m पाय स्क्वेअर n स्क्वेअर a स्क्वेअर झालं बरोबर आहे का. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायला झालं टोटल एनर्जी पोटेन्शियल काय एनर्जी इन एसएचएम पहिल्या प्रथम पोटेन्शियल एनर्जी नंतर कायनेटिक एनर्जी नंतर काय रे टोटल एनर्जी अशा 3 एनर्जी आपण इथे शिकलेली आहे. ओके त्याचा पुढचा प्रश्न असा आहे पहा पूर्ण कंपोजिशन ऑफ 2 एसएचएम 2 एसएचएम्स आहेत सगळे 2 इक्वेशन्स आहेत. इक्वेशन्स किती आपल्याकडे एक x1 आहे एक x2 आहे. त्या दोघांचं आपण काय केलं कंपोजिशन केलं. त्या दोघांना आपण एकत्र आणलं तेव्हा काय तयार होतं रे x r sin ओमेगा t फाय तयार होतं. 2 इक्वेशन आपण एकत्र आणले 2 एसएचएम ची इक्वेशन्स एकत्र आणले त्याची बेरीज केल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन आहे बरंच मोठं असं. आपल्याला फक्त रिझल्ट पाहिजे इथं आता आपल्याला पटापट काय करायचं आपल्याला फॉर्म्युले पाहून आपल्याला एमसीक्यू सोडवायचे आहे. त्याच्यामुळं तो फॉर्म्युला कसा आला काय आला याचं कॅल्क्युलेशन पाहायची गरज नाहीये. डायरेक्ट लक्षात ठेवा 2 इक्वेशन्स आपण जेव्हा ॲडिशन करतो तेव्हा हे इक्वेशन तयार होत असतं. ओके जेव्हा तुम्हाला बोर्डमध्ये मी शिकवलेलं आहे ऑलरेडी आहे की नाही आणि पुन्हा आणखी बोर्डमध्ये जी पण नंतर देणार असतील त्यांना पण शिकवण्याची देईल. परंतु आता मात्र आपल्याला फक्त फॉर्म्युले पाहिजे आहेत. x r sin ओमेगा t फाय झाला. रिझल्टंट अँप्लिट्यूड हे झाला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हा झाला रिझल्टंट अँप्लिट्यूड. फॉर्म्युला कसा आहे अंडर रूट ऑफ a1 चा वर्ग प्लस a2. व्हॉट इज a1 amplitude of the first equation. What is a2 amplitude of the second equation plus 2a1 a2 cos phi 1 minus phi 2. What is phi 1? Phi 1 is the angle. Phi 1 is the angle for first displacement. Phi 2 is the angle for second equation. In this way, r is equal to under root of a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos phi 1 minus phi 2. तुम्हाला a1 देतात तुम्हाला a2 देतात तुम्हाला फेज डिफरन्स देतात आणि r काढा म्हणतात. आपल्याला काढता येतं
तुम्हाला पहिल्याचा अँप्लिट्यूड दुसऱ्याचा अँप्लिट्यूड दिला जातो, तुम्हाला दोघांचा फरक दिला जातो, ह्याची किंमत असते, ह्याची असते, ह्याची असते, तुम्हाला आर काढता येतो. ओके, चला आता आपल्याला फेज आहे. फेज फेज म्हणजे डेल्टा. डेल्टा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, इथं ब्रॅकेट मध्ये आहे मुलींनो, काय ब्रॅकेट मध्ये पहा, a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 अपॉन a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. हे आहे फेजचा फॉर्म्युला. फेज. आता तुम्हाला a1 माहिती राहतो, तुम्हाला a2 माहिती राहतो, phi1 माहिती राहतो, phi2 माहिती राहतो. सर्वांच्या किमती इथं ठेवायचं आणि कॅल्क्युलेशन करून तुम्हाला काय काढता येतो, डेल्टा काढता येतो. त्याला आपण फेज म्हणतो, तो सुद्धा तुम्हाला काढता येतो. अशा पद्धतीने आपण इथं जवळपास 9 पॉईंट पाहिलेले आहेत. असे एकूण तुम्हाला जनरली आता प्रत्येका पॉईंटमध्ये 8 मध्ये 3 आहेत, 9 मध्ये 3 आहेत, प्रत्येकामध्ये ना तेव्हा हे 7 मध्ये एकच आहे, 3 मध्ये परत 3 आहे.